नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात केवायसी करताना तुम्ही कोणता पर्याय निवडला ते सांगा। त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो नोव्हेंबर महिन्याचा 1500 रुपयाचा हप्ता होता तो का जमा झाला नाही याचं नेमकं कारण काय असणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेत आहोत। बघा, लाडकी बहीण योजना माझ्या कुटुंबातील पहिले 2 प्रश्न तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं द्यायची होती। तर पहिला आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत आहे किंवा नाही मध्ये आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायची होते। त्यानंतर दुसरं बी प्रश्न आहे बघा, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित म्हणजे कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग किंवा उपक्रम किंवा मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा नाही। बघा, उपरोक्त अ आणि क्र, ए आणि बी यामध्ये देण्यात आलेली जी माहिती आहे ती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील। अशा पद्धतीने हे 2 प्रश्न तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित त्या ठिकाणी द्यावा लागणार होतं। जसं की बरेच जण याच्यामध्ये चुका केलेल्या आहेत, संस्थेमध्ये कार्यरत नाहीत असे केलेत, बरेच जण आहेत म्हणून केलेत, तसेच सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत बऱ्याच जणांनी केलेला आहे। त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचा जो 1500 रुपयाचा हप्ता आहे तो पात्र लाडक्या बहिणींना यंदाच्या या महिन्यामध्ये म्हणजे केवायसी पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यापर्यंत हप्ता पोहोचलेला नाही। या ज्या चुका आहेत त्या चुका तुम्ही या ठिकाणी केलेला आहात, त्यामुळे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे या ठिकाणी हप्ता पडण्यास कुठेतरी विलंब होताना आपल्याला दिसून येतो आहे। बघा, अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहिजे असतील तर आपल्या या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।